नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाचं मराठी किचनमध्ये। रात्रीच्या जेवणात रोज पोळी भाजी बनवायचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं पण झटपट बनवायचं असेल तर हा सोया पुलाव तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। मोकळा भात, सोया चंक्स आणि साध्या मसाल्यांच्या चवीने तयार होणारा हा पुलाव इतका स्वादिष्ट लागतो की सगळेजण आवडीने खातील। रायता किंवा पापडासोबत सर्व करा आणि साध्या जेवणाला द्या एक खास टच। चला तर पाहूया झटपट सोया पुलाव कसा बनवायचा। सोया पुलाव करण्यासाठी एक लहान वाटी सोयावडी मी 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे आणि ती आता पूर्णपणे अशी व्यवस्थित भिजलेली आहे। तर आता आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचं आहे, अगदी पिळून यातील पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे याचा उग्रवास असतो तो निघून जातो। यामध्ये थोडंसं मीठसुद्धा मी घातलेलं होतं। आता ही सोयाबीन वडी आपल्याला कोट करून घ्यायची आहे, म्हणजे याला काही मसाले लावायचे। तर लहान 4 चमचे दही घेतलेले आहे। दही आंबट नसावं, आंबट असेल तर तुम्ही याचं प्रमाण कमी करू शकता। 1 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे, थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। त्याचा छान फ्लेवर यामध्ये उतरतो। आता आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। सोयाबीन वडी ही भरपूर प्रोटीनयुक्त आहे, त्यामुळे तुम्ही याचे प्रमाण जरी वाढवलं तरी काही हरकत नाही। तर आता आपल्याला हे सर्व कोरडे मसाले व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत। हे सर्व कोरडे मसाले सोयाबीन वडीला व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत, पूर्ण असे लावून घेतलेले आहेत। या पद्धतीने जर असं आपण हे कोटिंग करून ठेवलं तर या सोयाबीन वडीच्या आतपर्यंत या मसाल्याची टेस्ट जाते आणि भात सुद्धा आपला खूप छान लागतो। तर हे आता आपण साईडला ठेवूया। तर सोया पुलाव करण्यासाठी 1 कप मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा फक्त मी धुवून घेणार आहे। नंतर आपण ज्यावेळेस कांदा वगैरे भाजत असतो कुकरमध्ये, त्यावेळेस हे फक्त मी तांदूळ धुवून घेणार आहे। हा पुलाव मी कुकरमध्ये करणार आहे, तर गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालूया। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायचे। मोहरी छान तडतडली की आपल्याला लगेच 1 चमचा जिरे घालायचे। मोठे मोठे तुकडे केलेत त्या घालायच्या। आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। लगेचच आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत, एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत। तुम्ही छोटे सुद्धा चौकोनी आकारामध्ये सुद्धा करू शकता। आपल्याला कांदा असा छान तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। 2 तमालपत्र माझ्याकडे ओली आहेत तीच घालत आहे मी, आणि 1 कढीपत्त्याची काडी आपल्याला काढून घालायचे आणि आपल्याला हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे। मी यामध्ये गरम मसाला घालणार आहे, म्हणून खडे मसाले घातले नाहीत। तुम्ही जर गरम मसाला घालणार नसाल तर सुरुवातीला यामध्ये लवंग, दालचिनी, मिरं असे खडे मसाले घालू शकता। आता यामध्ये 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, मी उभं कट केलेला आहे, लांब लांब काप केलेला आहे। आता हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता कांदा टोमॅटो छान असं भाजलेला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे। त्यामध्ये आता ही कोट केलेली सोयाबीन वडी घालूया। हे आपल्याला एकदम असं छान मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे। हे सर्व आपल्याला गॅसची फ्लेम कमी करूनच करायचं आहे। आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूया। थोडीशी हळद, 1 चमचा गरम मसाला, लहान 1.5 चमचा बिर्याणी मसाला, थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत, त्याचा छान फ्लेवर यामध्ये उतरतो, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि हे आता आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि सोयाबीन वडीला
या मसाल्याची टेस्ट लागण्यासाठी आपण एक वाफ काढणार आहोत. त्यासाठी याच्यावरती मिनिटभरासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे तांदूळ धुवून घेऊ. 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे. तांदूळ धुवून घेतले. आता 1 मिनिट झालेला आहे. आपल्याला हे एक वेळ असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता, म्हणजे मटार, गाजर, बीन्स. तर आता आपल्याला यामध्ये हे धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे. तांदूळ आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. 1 कप तांदळासाठी 2 कप पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि आपल्याला यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अगोदर आपण घातलेलं होतं त्यामुळे जपूनच वापरायचं आहे. आणि आता हे हलवून घ्यायचं आहे. झाकण न लावता 5 मिनिटं मध्यम आचेवरती हा पुलाव आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 4-5 मिनिटं मध्यम आचेवरती हा सोया पुलाव मी शिजवून घेतलेला आहे. या पद्धतीने जर शिजवला तर आपल्याला पाण्याचा सुद्धा अंदाज लागू शकतो. आता याच्यावरती थोडंसं तूप घालायचं आहे. तूप लावून आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. या पद्धतीने जर तूप याच्यावरती टाकलं तर याचा छान फ्लेवर यामध्ये उतरतो. एक शिट्टी करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला सोया पुलाव झालेला आहे. याच्यावरती घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. रात्रीच्या जेवणात पोळी भाजी करायचा तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही अशा प्रकारचा सोया पुलाव नक्की करून बघा. सोया वडीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे हा पुलाव एकदम असा पौष्टिक आहे. कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणारा आपला सोया पुलाव तयार आहे. तुम्ही या पद्धतीचा सोया पुलाव नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी उमाच मराठी किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.